जागते रहो। क्या हुआ गौरव जी, इतने परेशान क्यों लग रहे हैं आप? क्या बताऊं हीरा, कल माँ बैंक गई थी और खाते से 30,000 रुपए गायब हो गए। पासबुक अपडेट कराई तो पता चला। अरे पर ट्रांजैक्शन का मैसेज तो आया होगा ना, फोन नंबर तो लिंक होगा ना आपके बैंक अकाउंट से? क्या बताऊं हीरा, फोन नंबर लिंक नहीं था ना, यही तो गलती थी, वरना तो पता चल ही जाता। गौरवच्या आईसोबत जे घडलं ते कोणासोबतही घडू शकतं। हा बँक घोटाळा आहे। बँकेशी संबंधित कर्मचारी असे घोटाळे करतात। नुकतंच एक प्रकरण सर्वात मोठ्या सरकारी बँकेत असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये उघडकीस आलंय। BOB वर्ल्ड ॲपशी संबंधित हे प्रकरण आहे। मोबाईल लिंक नसलेल्या खात्यांना लक्ष्य केल्याचं तपासणीमध्ये उघडकीस आलंय। कर्मचाऱ्यांनी मोबाईल लिंक नसलेले खाते आपल्या नातेवाईक आणि ओळखीच्या माणसाच्या नंबरसोबत लिंक केले। या प्रकारामुळे हजारो बँक खाते, खात्यातील पैसे आणि ग्राहकांची वैयक्तिक माहिती धोक्यात आली। एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांनी ॲपमध्ये साइन इन करण्यासाठी आणि OTP जनरेट करण्यासाठी नवीन सिम कार्डही खरेदी केले। एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या खात्यातून दुसराच व्यक्ती ॲपचा वापर करून खात्यातून पैशांचे व्यवहार करत होता। बँक खाते दुसऱ्याचे होते आणि दुसरे कोणीतरी ॲप चालवून त्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करत होते। 365 ग्राहकांचे 22 लाख रुपये चोरीला गेल्याचे बँकेच्या लेखापरीक्षणात समजून आले आहे, असे वृत्त अल जझीराने प्रसारित केले। फक्त भोपाळ विभागातच 30 ते 100 बँक खाते 1300 मोबाईल नंबरवर लिंक करण्यात आले आहेत। अशा प्रकारे सुमारे 62,000 खात्यांची जोखीम वाढली होती। एका मोबाईल क्रमांकावर वेगवेगळ्या व्यक्तींचे 47 खाते लिंक करण्यात आल्याचेही वृत्त अल जझीराच्या जुलै महिन्यातील वृत्तमालिकेत प्रसारित करण्यात आला आहे। हा घोटाळा उघड झाल्यानंतर RBIने बँक ऑफ बडोदाला BOB वर्ल्ड ॲपवर नवीन ग्राहक नोंदणी करण्यास मनाई केली। तसेच BOBच्या चीफ डिजिटल ऑफिसरने राजीनामा देखील दिला। याशिवाय बँकांच्या घोटाळ्यासोबतच अनेक बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे अनेक प्रकरणे आहेत। यामुळेच RBIने अनेक बँकांना नुकताच दंड ठोठावलेला आहे। रिस्क असेसमेंट, कर्ज वसुली आणि नवीन ग्राहकांची नोंदणी करणे अशा प्रकरणात RBIच्या नियमांचं उल्लंघन अनेक बँकांनी केलं आहे। नियमांचं उल्लंघन केल्याने जनता अर्बन, कर्णावती आणि RBL सारख्या लहान बँकांपासून ते ICICI आणि कोटक सारख्या मोठ्या बँकांवर RBIने कारवाईचा बडगा उगारलाय। बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 अंतर्गत रिझर्व्ह बँकेला देशातील सर्व शेड्यूल व्यावसायिक बँकांची नियमितपणे तपासणी करण्याचा अधिकार आहे। तसेच ग्राहकांचे खाते सुरक्षित राहावं हा देखील नियमित तपासणीमागील उद्देश आहे। रिझर्व्ह बँकेने यावर्षी सप्टेंबरमध्ये पंजाब आणि सिंध बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला। ग्राहक जागरूकता अभियान राबवण्यात अपयशी ठरल्यानंतर RBIने कारवाई केली आहे। याचप्रमाणे कर्ज वसुलीसाठी चुकीच्या वेळी कॉल करणे, कर्ज वसुलीसाठी दबाव आणणे, फोरक्लोजर चार्जेस करण्यास भाग पाडणे आणि चुकीचे व्याज आकारणे यामुळे कोटक महिंद्रा बँकेला 3.95 कोटी रुपयांचा दंड RBIने ठोठावला आहे। तसेच ICICI बँकेला 12.19 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। ICICI बँकेमध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचे प्रकरण उघडकीस आले आहे। कर्ज वितरित केलेल्या कंपन्यांमध्ये ICICI बँकेचे संचालक कर्जदार कंपन्यांमध्ये संचालक होते। ICICI बँकेप्रमाणेच विविध प्रकरणात युनियन बँकेला 1 कोटी रुपये आणि RBLला 64 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। तो आई थिंक ये बहुत एक हाई टाइम आ गया कि आप भी जो मीडिया है इन बैंक से सवाल करें कि आप क्या कर रहे हैं आपके जो यूजर्स है उनको सुरक्षित रखने के लिए, क्योंकि जब एक यूजर का पैसा जाता है तब आप कहते हैं यूजर नालायक है, यूजर बेवकूफ है, उसने क्यों OTP शेयर किया। तो अब हम क्या कहें, आप क्या लेवल के फिर आप नालायक हो कि जो आपने ऐसे पर्टिकुलर जो काम किए हुए। तो इसके लिए बहुत जरूरी है कि जो क्वेश्चंस हैं अभी इंटरमीडिएट्स पे डाला जाए और ओनर्स जवाबदारी जो है पूरी तरह से उन पे हो कि वो क्या कर रहे हैं, वो उल्टा हमें बताए कि आप क्या कर रहे हो, हमारे जो फंड्स हैं, हमारे जो पैसे हैं और जो भी हमारे डिजिटल चीजें हैं उनको सिक्योर रखने के लिए। बँकेतील घोटाळे थांबवणे सामान्य व्यक्तीच्या हातात नाही, मात्र तुम्ही तुमचे बँक खाते सुरक्षित ठेवून फसवणूक टाळू शकता। तुमची सर्व बँक खाती ईमेल ID आणि मोबाईल नंबरशी लिंक करा। त्यामुळे तुमच्या खात्यातून होणाऱ्या सर्व व्यवहारांची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहील। त्यामुळे जागे राहा आणि स्वतःच्या पैशांचं रक्षण करा।